तास नेहमीच चांगल्या वाईट घटनेची घेतो दखल. बातमी मागील बातमीचा अर्थ काढतो सखोल. तर जाणून घेऊया ठाणे शहरातील टेंभी नाका परिसरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. जैन मंदिराचे मॅनेजिंग ट्रस्टी यांचा मुलगा आणि बांधकाम व्यावसायिक निर्मल सोलंकी यांच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत वर्तक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. तक्रारीनुसार महिलांसोबत गैरवर्तन, मारहाण तसेच आदिवासींची जमीन बळकावल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या घटनेमुळे ठाणे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. याच प्रकरणात शिवसेना शाखाप्रमुख राम येंकुरे यांचे नावही समोर आले असून त्यांच्यावरही घरफोडी, महिलांशी गैरवर्तन आणि जमीन बळकावल्याचे आरोप असल्याचे सांगितले जाते. सूत्रांच्या माहितीनुसार या प्रकरणात 15 ते 20 जणांचा समावेश असून त्यांच्या नावांचा उल्लेख FIR मध्ये असल्याची माहिती आहे. वर्तक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सध्या सखोल तपास सुरू आहे. संबंधित आरोपींविरोधात कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र या सर्व आरोपांची अधिकृत पुष्टी आणि सत्यता तपासातूनच स्पष्ट होणार आहे. या प्रकरणामुळे काही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. आदिवासींच्या जमिनी बळकावण्यामागे नेमकं कोणतं जाळं आहे? महिलांवरील तक्रारी कितपत गंभीर आहेत? आणि प्रभावशाली व्यक्तींचा दबाव होता का? मनपा वृत्त 24 तासचा सवाल. वजा जर प्रभावशाली व्यक्तींवर असे गंभीर आरोप होत असतील तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचे काय? या प्रकरणातील प्रत्येक घडामोडीवर आमचं लक्ष राहील.